काहीच बाबां ते पाणी काढतायत. 12 वाजेला लाईट येणार होती, आता 1:30-2 वाजून चाललेत पण अजून पण लाईट आली नाही. 4 ते 5 वेळा चेक केलं गेलं. म्हणजे बघा तुम्ही बघू शकता इथं की ह्या साईडला ना पूर्ण असं चारा जो आहे ना तो वाळून गेला अक्षरशः. म्हणजे पाणी नसल्यामुळे पूर्ण वाळून गेलाय. देव तर काही येत नाही आणि वरून हे लाईट प्रशासनवाले ते पण लाईट सोडत नाही. इथनंच फोडायची आपल्याला. पहिली सारी भरून गेली आहे, आता दुसरी सारीला पाणी लागेल आपलं मस्तपैकी. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपले कांदे भरले गेलेले आहेत आणि आता कांदे भरले गेले आहेत म्हणजे काहीतरी आता नवीन काम सुरू होईल. आपली जी कपाशी आहे, आता कपाशी निंदायचं काम चालू होणार आहे. सो मम्मीने ते आता कपाशी निंदतील. आज पप्पांनी ते मार्केटला गेलेले आहेत. सो मला पण आज शेतात जावं लागेल कारण कपाशीला पाणी भरायचं आहे. 12 वाजता लाईन येणार आहे. चला आता बघूयात आपण मम्मीने त्या काय करतायत ते. इकडं हे बघा, इकडं तयारी चालू आहे मम्मीने त्यांची. डबान ते भरून घेत आहेत. शेतात जायचं ना आपल्याला. घे ना चांगलं आहे ना, मस्त होईल वरण भात. ते गाईचा रोड घेऊन ते गेले होते मस्तपैकी. रात्रीचे पण थोडेसे रोडगे ओढले होते ना, ते पण शेतामध्ये कसं खाल्ल्या जातं. काही असू द्या मस्तपैकी. आता डबान ते बांधून घेतील मम्मीने त्या आणि निघूयातच आपण आता थोड्या वेळात. सो चला गाईज आता थोड्याच वेळात आपण निघूया. मम्मीने त्या डबान ते भरून घेतील. डबान ते भरता गेला की आपल्याला शेतात निघायचं आहे. सो चला गाईज फायनली आपण शेतामध्ये आलो इकडं. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आज थोडं कपाशी निंदायचं काम चालू आहे. काल पण थोडंसं झालं होतं बघा. ह्या साईडची कपाशी निंदल्या गेलेली आहे, गवत सगळं काढलं गेलं आहे आणि इकडचं काढायचं बाकी. बघा ह्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजत असेल. इकडचं गवत काढलं गेलं तर कसा पाठ दिसतोय आणि इकडचं गवत बाकी आहे तर कसं दिसतंय बघा. तर ह्या साईडला बघा जे गवत काढलं गेलेलं असतं ना, ते बाबांनी ते आवरून तिकडे एका साईडला बंधावरती टाकायचं असतं. ते म्हणजे मधली जी घाण असते ती सगळे आवरून तिकडे एका साईडला बंधावर टाकतील. आता इकडे बघा जिंत्या कपाशी निंदतायत. हे बघा इकडं कपाशी निंदायचं काम चालू आहे गाईच मस्तपैकी. एक 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 गवत सगळं काढावं लागतं बघा गाईस. बघा इकडं जिंत्या, इकडं मम्मी त्या किती मोठमोठं गवत होऊन गेले बघा गाईस. सो चला गाईज मम्मीन त्या आजीन त्या कपाशी निघतायत. तोपर्यंत मस्तपैकी आपण पण आता थोडा वेळ आराम करूयात कारण आपल्याला कपाशीला पाणी भरायचं आहे आणि लाईट जी आहे ती 12 वाजेनंतर येईल. सो तोपर्यंत मस्त आराम करूयात. इथं चिंच खाली बघा मस्तपैकी चिंचच्या सावलीला बसलं. इथं कांद्याच्या गोण्या भरलेल्या आहेत त्याच्यावरती मस्त बसल्या. हवा अशी छान येते ना एकदम मस्त. आता 12 वाजेला लाईन येईल आणि लाईन आली की मग आपल्याला पाणी भरायचं आहे. काय बाबा नाही ना जायला ना आज दिला होईन. हा ना जायला. गाईस बाबांनी ते विचारतायत पप्पान ते आले का, कारण पप्पान ते काल कांदे घेऊन गेलेत ना विकायला मार्केटमध्ये. सो अजून तर काय आलेलं नाही आहेत. आज येतील ते सायंकाळपर्यंत. सो चला आता तोपर्यंत मस्त आपण आराम करूयात. पण जेवणला बसायचं आहे, थोड्या वेळात पाणी घेऊन येऊयात मस्तपैकी. समोर विहीर आहे, विहिरीमधनं पाणी काढावं लागेल कारण अजून लाईट तर काय आली नाही. सो विहिरीतनंच पाणी काढू मस्तपैकी आपण आता. गाईज बाबांनी ते पाणी काढतायत. विहीर पण इतकी खोल गेली ना पाणीच नाही. मग आता काय करावं लागेल, हा जो बोर चालू आहे बघा बोर, या बोरामध्ये कळशी लावले जाईल कारण खाली तर काय पुरणार नाही. दोर छोटा आहे आपला, पाण्याला काय पुरणार नाही. मग ही जी बोर दिसतो ना ह्या बोराला बघा हळूहळू कळशी भरून येते. ते बघा तिथे, ते बघा एक 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 थेंब भरतोय गाईस. म्हणजे पाणी इतकं कमी झालं आता विहिरींना की आपण सांगू पण शकत नाही. बघा या टाईपमध्ये कळशी भरते बघा. आता बाबा वरती आहेत, मी इकडनं भरण्याचा प्रयत्न केला पण काही नाही. परत वरती येताना अर्धी होऊन जाते कळशी. हे बघा चला आता भरलं की जाऊयात आपण. चला गाईज या जेवणला मस्तपैकी बसलोय जेवणला. आता जेवण करून घेऊयात मस्तपैकी. मग बघा किती छान वातावरण झालेलं आहे. हवा येते मस्त. चिंचच्या सावलीखाली बसले सगळे जेवणला. चलो गाईज या जेवणला. गाईज आपल्याला ना पाणी भरायचं होतं पण 12 वाजेला लाईट येणार होती. आता 1:30-2 वाजून चाललेत पण अजून पण लाईट आली नाही. 4 ते 5 वेळा चेक केलं गेलं पण
अजून पण काही लाईट आलेले दिसत नाही. बरेच म्हणजे 2 वाजून गेलेत गाईज, अजून पण लाईट आलेली नाही. बघू अजून अर्धा एक तास वाट बघूयात. जर लाईट नाही आली तर मस्त चिंच खाली झोपून जाऊयात. सो आता तर बरेच 2 वाजून गेलेत, कारण 12 वाजता लाईट येणार होती गाईज. सो चला आता थोडा वेळ आराम करूयात, कारण लाईट तर काय अजून आलेलं नाहीये. चला मी तुम्हाला ना दाखवतो इथं की ह्या साईडला बघा तुम्ही. आता इथं ना काल थोडंफार पाणी भरलं होतं. तर हा जो पार्ट आहे ना, हा चारा आहे आपला, बैलांसाठी आणि गायसाठी चारा टाकलाय गाईज. ते बघा ह्याला थोडं पाणी भरलं होतं काल, तर हे पूर्ण हिरवगार झालंय. आणि इथे बघा ह्या साईडला 15-20 दिवस झालेत ना, इकडे पाणीच भरलेलं नाही. ह्या साईडला बघा तुम्ही किती वाळून गेलेली आहे ही जागा. म्हणजे बघा तुम्ही बघू शकता इथं की ह्या साईडला ना पूर्ण असं चारा जो आहे ना तो वाळून गेला आहे अक्षरशः. म्हणजे पाणी नसल्यामुळे पूर्ण वाळून गेला आहे. आणि इकडे बघा ह्या साईडला तुम्ही, इकडे काल पाणी भरलं होतं तर चारा हिरवागार झाला आहे. म्हणजे हा फरक असतो, पाणी जर भेटलं ना तर बैलांचा चारा पाणी तो पण व्यवस्थित होऊन जातो. आता इथे पूर्ण वाळून गेलंय. जर ह्याला आज पाणी भरलं नाही अजून 2 दिवस तर पूर्ण सुकून जाईल. आणि आपल्याला ह्याला पण पाणी भरायचं होतं आज. आणि खाली आपली ना कपाशी आहे, कपाशीला पण पाणी भरायचं होतं. मी तुम्हाला दाखवतो कपाशी किती सुकून गेलेली इथे. आता बरेच दिवस झाले, 7-8 दिवस झाले या कपाशीला पाणीच भरलं नाही काहीच. हे बघा कसं आहे. आणि म्हणजे वरून पाऊस येत नाही तर येत नाही, आणि इथं वरून लाईट पण सोडत नाही. म्हणजे आज 12 वाजायची वाट बघतोय, पण अजून पण लाईट आली नाही. बघा तुम्ही कपाशी पूर्ण वाळून गेलेली आहे. आता सुकण्यात आली पूर्ण कपाशी, म्हणजे पूर्ण अशी कोमसावून गेलेली आहे. देव तर काही येत नाही, आणि वरून हे लाईट प्रशासनवाले ते पण लाईट सोडत नाही. हे असं असतं आता शेतकऱ्याचं. हे बघा गाईस, पूर्ण म्हणजे कपाशी तुम्हाला जमिनीवरनं कळतच असेल की कशा प्रकारे कपाशी वाळून चालली बघा हे. आणि बरेच दिवस झाले ना पाणी भरले नसल्यामुळे पूर्ण कपाशी होऊन गेलेली गाईस. आता बघूयात, तरी आपण अजून वाटर बघणार आहोत लाईट येते का नाही. कारण जर आज लाईट नाही आली तर पुन्हा मग उद्यावरच पाणी भरायचं पूर्ण हे जाईल गाईस. सो चला गाईस, फायनली 4:30 वाजले आणि 4:30 वाजता आपली लाईट आली. सो चला 2 तास आहेत, 2 तास का असे ना लाईट तर आली आहे. चेक तर करून बघू आपण. चला गाईस, लाईट येऊन गेली आहे, मोटर चालू केली आपण आता. चला आता पाणी येईल त्या साईडनं, पाणी येईल बघा तिकडनं. हे आपल्याला हे आधी कापूस भरून घेऊयात आपण. चारा तर काय भरता येणार नाही गाईस, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडं. 2च तास आहे लाईट. सो आधी कपाशीला पाणी भरून घेऊयात, कारण 2 तासामध्ये तर काय पूर्ण कपाशी पण होणार नाही. बघूया आता किती होतं ते. चला आता पाणी येईल थोड्या वेळातच. सो चला गाईस, बघू शकता तुम्ही आता पाणी पण यायला सुरुवात झाली बघा. इथनं त्या साईडनं आपलं पाणी येतं आहे बघा इकडनं. मस्त आता कपाशीला थोडंफार आधार तरी होईल, कारण कसं असतं कपाशीसाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. गेले 5-7 दिवस झाले तसं कपाशीला पाणी नव्हतं. आता मस्तपैकी बघू आपण आता किती भरतं आहे ते, कारण लाईट कदाचित 6 वाजेपर्यंतच असू शकते. जर अजून थोडा वेळ राहिली तर बरं होईल. बऱ्यापैकी एवढा पाट तरी भरला जाईल आपल्याला. चला मी तुम्हाला ना विहिरीमध्ये किती पाणी येते दाखवतो, कारण पाऊस नसल्यामुळे ना विहिरीमध्ये पाणी पण इतकं कमी होऊन गेले ना गाईस. ही आपली विहीर आहे बघा. ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो किती पाणी येते. ह्या साईडला बघा एकदम थोडंसं पाणी आहे गाईस. म्हणजे बघा तुम्ही डायरेक्ट गळ दिसतोय खाली, कारण पाणी इतकं कमी झालेलं आहे ना. पाऊस नसल्यामुळे ना विहिरींना पाणीच उतरलेलं नाही. सो जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास कदाचित चालेल मोटर. जास्त वेळ तर काही चालणार नाही, कारण पाणी इतकं कमी आहे. थोडं फारच भरवतं की काय, पूर्ण म्हणजे अर्धा तुकडं पण नाही भरवणार. बघू आता आपण किती भरतं ते. पाणी तर अर्धा येऊन गेलं आहे, कपाशीला पाणी आता लागलं आहे आपलं. बघूयात आपण आता किती कपाशी भरली जाते ते, कारण पाणी पण कमी आहे. सो चला जाऊयात आपण. सो चला गाईज, इकडचे भरून गेले एक सारी. आपण आता दुसरी सारी भरून घेऊयात. इथनंच पडायची आपल्याला. पहिली सारी भरून गेली आहे, आता दुसरी सारीला पाणी लागेल आपलं मस्तपैकी. बघा आता थोडंसं ऊन पण कमी झालं आहे, कारण 4 वाजून गेलेत ना. नाही तर दुपारी इतकं जबरदस्त ऊन होतं. 12-1 वाजता तर इतकं ऊन होतं ना. चिंच खाली बसलेलं होतं, मस्त झोपून गेलो होतो थोडा वेळ. चला आता एवढं पाणी तर लागले. आता बघू, आपली विहिरीमध्ये पण पाणी कमी आहे. आता किती वेळ चालतं किती नाही आता बघू. आता भरल्यावरच आपल्याला समजेल किती चाऱ्या भरतात. असं पाणी तर खूपच कमी आहे. बघा एवढं भरलं गेलं आहे, अजून चालू आहे पाणी. बरं आहे,
मला वाटतं 4-5च किरा भरतील आणि पाणी आटून जाईल, पण ठीक आहे चालू आहे. त्या साईडला बघा सुरा पण येऊन गेला. ते बघा काही सुरा पण येऊन गेला. आता सुरा पण दुसरी मोटर चालू करेल, कारण 2 मोटर आहेत ना आपल्या. एका मोटरवरती मी पाणी भरतोय, दुसऱ्या मोटरवरती सुरा पाणी भरेल. बघा चाललो तो आता. तो थोडासा लेट आला, त्याला माहिती नाही लाईट आली होती का नाही. सो चला आता मस्तपैकी आपलं पण आता पाणी भरायचं चालू आहे. अजून अर्धा तास तरी चालायला पाहिजे, म्हणजे अर्धा तास चालली ना तर तिकडचा पाठ बऱ्यापैकी भरून जाईल आपल्याला. ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळात. चला गाईज, विहीर तर आटून गेली, पाणी पूर्ण संपलं विहिरीमधलं. सो आता जाऊयात. तरी बऱ्यापैकी ना बरंच भरल्या गेलं बघा. निम्मे एक सारा जो आहे तो निम्मे भरला गेला. सो आता आपण जाऊयात. सुरा पाणी भरतोय, मम्मी त्या पण निंदायचं काम चालू आहे त्यांचं झालं की मग आपण घराकडे निघणार आहोत. चला आता पावडे ते ठेवून देऊयात आपण इथं. सो चला निघूयात आता, मम्मी त्यांच्याकडे जाऊयात आपण, आणि मग तिथनं मम्मी त्यांचं झालं की आपण घराकडे निघणार आहोत. चला गाईज, आता झालं आहे मम्मी त्यांचं पण निंदावून झालेलं आहे बऱ्यापैकी. बरंच बघा हा जो पार्ट आहे ना हा पूर्ण निंदला गेला आहे. तिकडचा बाकी आहे थोडंसं. ते बघा आता मम्मी त्या पण आल्यात. आता निघूयातच आपण 5-1 मिनिटामध्ये. फ्रेश होईल थोडंसं आणि मग आपण घराकडे निघणार. मस्तपैकी घरी पोचलो. आता थोडं फ्रेश व्हावं लागेल, कारण वावरामध्ये सकाळचा गेलेलो आहे. सो आता थोडं फ्रेश होऊयात आणि मग मस्तपैकी आराम करूयात आता थोडा वेळ. चला गाईज, मस्तपैकी आपली आंघोळ झाली. आंघोळच करून घेतली डायरेक्ट, हातपाय काय धुतले नाही, आंघोळ केली. आता मस्तपैकी थोडं फिरायला जाऊयात बाहेर गावामध्ये, आणि मग येऊयात थोड्या वेळानंतर. स्वयंपाक झाला आहे आपल्याला. चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊयात. बघा इथं पापड, कांदा, आणि आज काय बनवलं आहे बघूयात. वाव, खिचडीचे आपले आवडतंच पदार्थ आहे. सो चला मग गाईज मस्तपैकी आता जेवण करून घेऊयात, आणि जेवण झालं की आराम करूयात. सो चला गाईज, मस्त जेवण झालं. खिचडी खाल्ली, पण लय तिखट. हां खूपच जबर. साखर बिकर दे मला थोडी. गुळ नाही, साखर दे ना. साखर कुठे का? थोडी साखर थांबली. तिखट होते. सो चला काही मस्तपैकी आता जेवण झालं, आराम करूयात. आणि नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.